प्रेक्षको नमस्कार. शिरूर लोकसभा मतदारसंघ, खरं तर हा शिरूर लोकसभा मतदारसंघ म्हटले की अनेकांचं लक्ष शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे लागतं. या ना त्या कारणाने कोण उमेदवार असेल, कोण विजयी होईल, आढळरावांचं काय होईल, असंख्य प्रश्न पडतात. परंतु 2019ची निवडणूक असेल, त्या 2014ची असेल, लोकसभा निवडणूक म्हटली की ती मंगलदास बांदल यांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही. ते म्हणजे मंगलदास अप्पा बांदल, जे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती राहिलेले आहेत. अप्पा, आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार. डावपेच माहिती आहे, तुम्ही पैलवान आहात. खरं तर याच पैलवानाने 2019च्या लोकसभा निवडणुकीत अर्थात शिरूर लोकसभा मतदारसंघ, मग ती हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी असेल किंवा त्या मैदानात पैलवानाने उडी मारलेली असेल, एक वातावरण निर्मिती जी झाली होती ती खऱ्या अर्थाने लोक तुम्हाला तिथं उमेदवार म्हणून पाहत होते. परंतु कुठेतरी ती मॅन, तुमची तलवार तुमची ती मॅनमध्ये गेली, तुम्ही थांबलात. शरद पवार साहेबांनी तुम्हाला थांबवलं आणि तुम्ही त्या निवडणुकीमध्ये किंग मेकरची भूमिका घेतली. आज अमोल कोल्हे जे काही विजय दिसत आहेत त्याच्या पाठीमागे अनेक हात असतील, पण एक मंगलदास बांधलांनी ज्या व्यासपीठावरती सांगितलं होतं की आढळराव पाटील पुढचे खासदार होणार नाही, जर झाले तर मी राजकारण सोडेल. राजकारण सोडेल असं म्हणणारा माणूस पहिला मंगलदास बांधल. त्या भूमिकेत तुम्ही होता एक किंग मेकरच्या. काय वाटतंय स्पर्धक आढळराव पाटील की अमोल कोल्हे, आणि मागच्या 5 वर्षात अमोल कोल्हे काम केलेल्या कामाबद्दल काय वाटतं? नाही, आता याच्यामध्ये आढळरावांचं सुद्धा मी खूप काम केलं. 15 वर्ष ते खासदार होते, त्यांना पण मी मदत केली. राजकीय स्थित्यांतरं झाली. मी विधानसभेची निवडणूक लढवली. विधानसभेमध्ये त्यावेळेस सुलभाऊ बळे असेल, त्या ठिकाणी जुन्नरला आमच्या बुचकेताई असेल, मी असेल, आम्हाला सगळ्यांना पराभवाची चव चाखायला लागली. आणि त्यावेळेस आम्ही आढळरावांना खूप विनंती केली होती की दादा तुम्ही मदत करा, कारण आपण युतीचे उमेदवार आहोत. म्हणजे शिवसेना आणि भाजप या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने तुम्ही फिरलं पाहिजे. ठीक आहे, त्यावेळेस त्यांना असं वाटलं की कामाचा व्याप आहे किंवा अन्य काही राजकारण त्यांच्या डोक्यात असेल, त्यांनी त्यावेळेस काय आम्हाला वेळ दिला नाही. तात्पर्याने थोड्या मताच्या फरकाने आम्ही तिघेही पडलो आणि ते आयुष्यभर त्या ठिकाणी लक्षात राहण्यासारखा पराभव, म्हणजे निवडून येण्यासारखी परिस्थिती असताना तुम्ही वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन वेगवेगळे संधान बांधून तुम्ही त्या परिस्थितीमध्ये आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं. कदाचित आमचाही त्याच्यामध्ये काही भाग असू शकतो, पण तुम्ही ज्याप्रमाणे निवडणुकीला उभं राहिल्याच्यानंतर ज्या पद्धतीने लोकांना आव्हानं केली, त्या आव्हानात मला असं वाटत नाही की 3 आमदार निवडून देणं एवढं अवघड काय होतं. की आपल्या डोक्यामध्ये काय राजकारण होतं मला माहीत नाही, पण ते डोक्यात आम्ही ठेवून की तुम्ही लोकशाहीमध्ये एखाद्यावर वेळ आली तर तुम्ही मदत करणार नाही, आणि ज्यावेळेस आमच्यावर वेळ येईल, तुमच्यावर वेळ येईल, त्यावेळेस तुम्हाला मात्र आम्ही प्रामाणिकपणे मदत करायची. कुठल्याही आर्थिक किंवा कुठल्याही कामाचा, म्हणजे आम्ही ज्यावेळेस दादांना मदत केली त्यावेळेस आज तगायत मी कधी दादांना सांगितलं नाही की माझा फोन करा, म्हणजे कुठल्याच आमदार असेल किंवा नेते असतील किंवा तुम्ही आम्हाला मदत करा किंवा अमकं करा किंवा तमकं करा, कधीच नाही. मग त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं, पण आम्ही कधी पाठीवार नाही केला. त्यांना तोंडावर जाऊन सांगितलं की आता पुढच्या वेळेस मी स्वतः उमेदवार राहणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला राजकारणातून आम्ही खाली बसवल्याशिवाय राहणार नाही. आणि ठीक आहे, बोलाची फुलाची भेट व्हावा. आम्ही त्या ठिकाणी काम केलं. लोकांच्या मनामध्ये काय घृणा असेल, तात्पर्याने त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. काही लोक म्हणली दादा पडल्याच्या नंतर की रावण मारला, पण रावण मारत असताना पुढच्या पंचवर्षीला कौन जन्माला घालेल हे आम्हाला त्या ठिकाणी कळलं नाही. खूप मोठं विधान करताय. म्हणजे हे आम्हाला एवढं त्रासदायक ठरलं की कोल्ह्यांच्या बाबतीत सुद्धा प्रामाणिकपणे खूप मदत केली. कुठलीही गोष्ट त्यांच्याकडून अपेक्षित नाही. आणि नंतरच्या काळामध्ये शेवट तुम्ही आम्हाला मदत करण्यापेक्षा आमच्यावर विश्वास ठेवून 4-2 लोकांनी जी तुम्हाला मदत केली होती त्यांना तुम्ही भेटून, त्यांना फोन करून, त्यांच्या कार्यक्रमाला जाऊन, त्यांच्या सुखदुःखामध्ये जाऊन तुम्ही जर त्यांचं सांत्वन केलं असतं, तुम्हाला जर आनंदाच्या क्षणी तुम्ही तिथं गेला असता तर आम्हाला अजून आनंद झाला असता. आणि आज जी परिस्थिती निर्माण होती, तसा अमोल कोल्हेसारखा खासदार या महाराष्ट्रामध्ये की जो निवडणूक लढून काही रकमा घरी घेऊन गेला, असा खासदार कधीही परत होणार नाही. निवडणुका लढून रकमा घरी घेऊन गेला म्हणजे काही लोकांनी त्यांना प्रेम म्हणून, छत्रपतींची भूमिका म्हणून अनेकांनी त्यांना पैसे दिले. त्या निवडणुकीमध्ये 2-2 रुपये गोरगरिबांनी त्यांना दिले की माझा राजा उभा राहिलेला आहे, माझ्या राजासाठी पाहिजे ते मी करणार आहे. बरं. आणि अक्षरशः लोकांनी पुढे येऊन कोणी 50,000, कोणी 5,000, कोटी आर्थिक मदत केली. 4 रुपये, कोटी रुपये यात उभे राहिले असतील, करोडो रुपये त्यांना गोळा करून दिले. आणि त्यांचा निवडणुकीचा सगळा भार दादांनी परवा दिवशी सांगितल्याप्रमाणे अजितदादांनी की मी काही पाहिला. आणि आज वळसे पाटलांसारखा माणूस
काही त्या ठिकाणी झालेल्या अपघातामुळं कौटुंबिक म्हणजे घरामध्ये ते घसरून पडले, ते आज हॉस्पिटलमध्ये आहे. हा माणूस आजही तिथे भेटायला गेला नाही. अरे राजकीय जोडे कधीतरी बाजूला ठेवा आणि ज्या माणसाने आपल्याला मदत केली त्या माणसाकडे जाण्याचं दायित्व कधीतरी तुम्ही ठेवलं पाहिजे. तुम्ही जरूर कलाकार आहात, जरूर तुम्ही त्या ठिकाणी अभिनेता आहात, पण अभिनेत्याने दुःखाच्या क्षणी कुठलाही अभिनय करायचा नसतो. कारण ज्यावेळी तुम्ही बाय हार्ट प्रॅक्टिकली त्या ठिकाणी तुमच्याशी बॉन्डिंग जमलेलं असतं, ते बॉन्डिंग कधी तोडायचं नसतं. आज वळसे पाटलासारखा माणूस यांची गरज नाही तिथं कोणी जाणं किंवा काय, तिथली परिस्थिती वेगळी आहे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये. पण त्या माणसाला ज्या दिवशी स्वतः ते पडले त्या दिवशी खासदारांनी तिथं जाणं नैतिकता म्हणून नैतिकता राजकारण बाजूला ठेवू हे काय आर्टिफिशियल नाही. पण कसे आहात साहेब, तुम्ही मला खूप मदत केली, जमतं त्यांना करायला, ते अभिनेता म्हणून करा. अभिनेता म्हणून अभिनेता नकोय. तुम्ही एखाद्याच्या भावनांशी ज्यावेळेस जाता ना त्यावेळेस भावनांनी जा, म्हणजे तुम्ही कसे जा, पण तिथे भावनांनी जाऊन त्यांना तुम्ही जरी गेला तरी एक वेगळं समाधान असतं. आणि मी माझ्या पाहण्यापैकी पाहिलं की ह्या माणसाने अनेकांना सुखदुःखामध्ये, ह्या माणसाचं स्टेटमेंटच असं आहे खासदारांचं की खासदार हा 10व्या मैतीला कधी येऊच शकत नाही, खासदार हा लोकांच्या आनंदात येऊ शकत नाही. मग माझं असं म्हणणं आहे कोल्ह्यांच्या बाबतीत, कोल्ह्यांनी एकदा समोर आपल्या स्टुडिओमध्ये बोलवणार आपण, त्याचं निमंत्रण मलाही द्या, त्याचं निमंत्रण आढळरावांना द्या, तिघही एकत्र. कोल्हे जिथे जिथे गेले होते आणि ज्यांच्याकडनं त्यांनी काही बिदागी घेऊन कार्यक्रमाला हजेरी लावली, बरं, असे सुद्धा मी तुम्हाला 100 पुरावे देईल. बरं, ते काय माझे विरोधक आहे आजचे म्हणून त्यांच्यावर बोलतो नाही, हे त्यांनी 5 वर्षात केलेला प्रताप आहे. म्हणजे बिदागी त्यांनी 5 वर्षामध्ये घेतली खासदार असताना. ते म्हणायचे मी सेलिब्रिटी आहे, मी कोणाकडे कार्यक्रमाला जाणार म्हणलं मी पैसे घेणार, त्यांनी घेतलं मी पाहिजे, बरं, हरकत नाही, शेवट अभिनेता आहे. पण ज्या कार्यकर्त्यांनी निवडून दिलं त्यांच्या सुखदुःखातही गेलं पाहिजे. तुम्ही मतदारसंघात नका ना घेऊ, मतदारसंघात नका घेऊ. 6 तालुक्यांनी तुम्हाला छत्रपती म्हणून जर निवडून दिलं असेल तर तुमची नैतिकता तिथं जाणं म्हणजे तुम्ही लोकांचा सेवक आहात म्हणून तिथं जाऊन तुम्ही त्यांना भेटलं पाहिजे. मग लोकांकडनं पैसे घेतले गेले, मी आपल्याला पुरावे निश्चित, त्यांनी असं सांगावं जाहीर की दे, समोरासमोर बाईट घ्या, एकदा समोर देतो, माणसं बी आणतो, असं काय नाही. 2 खूप मोठे विधान करताय आप्पा. एक तर निवडणुकी काळामध्ये अमोल कोल्हे उभे राहिले, त्यांचा खर्च दिलीपराव वळसे पाटील असतील, अजितदादा असतील, या लोकांनी केला असं ते जाहीर म्हटले, आमदारांनी बी केला, तुमच्यासारख्या काही लोकांनी खिशाला झळ पोहोचवली. आणि मतदार जे लोक होते सर्वसामान्य, ज्यांनी या उमेदवाराला राजांच्या भूमिकेत पाहिलं, त्यांनी फुलाची पाकळी त्यांनी खर्च केला. त्या निवडणुकीतून राहिलेली शिल्लक रक्कम ही अमोल कोल्हेने स्वतःजवळ ठेवली आणि विजय झाल्यानंतर देखील अभिनेत्याच्याच भूमिकेत राहून ज्या ज्या ठिकाणी उद्घाटनाला गेल्या असतील त्या त्या ठिकाणी पैसे घेतले, हाही तुम्ही आरोप करता. साहेब ते म्हणतात मी माळी समाजाचा आहे. हां, माळी समाजातल्या गोरगरीब महिला मंडळींनी शेतात खुरपून 2-2 रुपये त्यांना दिले. बरं, की जाऊ दे, चांगला आहे, माझा राजा आहे, माझा अमका आहे, माझा तमका आहे. बरं, कधीतरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या सुखदुःखात जा. बरोबर. तुमची भाषणं काय संसदेत भाषणं करायची असतात, खासदार काय 10व्या मैतीला असतो. हो, मग 10व्या मैतीला जर तुम्हाला यायचंच नसेल तर आज मतं मागायला सुद्धा तुम्ही लोकसभेमध्ये गांधीजींचा पुतळा आहे तिथं बसा आणि तिथून सांगा की मी निवडणुकीला उभा आहे, मी काय येणार नाही, मी तुमच्यासाठी संसदेत खूप भांडलेलो आहे. अशा पद्धतीने जरी त्यांनी अपील केलं तरी लोकांनी त्यांना निवडून दिलं पाहिजे. आता ते जात आहेत छत्रपतींच्या गडावर जाऊन तिथं पाया पडतायत, लोकांच्या गरिबांच्या घरी जात आहेत, आजी दिसली तर आजीच्या पाया पडतायत, तिला आवडतायत. हे शक्य आहे, हे जमतं कसं अमोल कोल्हेंना? अभिनेता आहे ना, त्यांचं ते काम. ह्या अभिनेत्याचं हे अभिनय लोकांच्या मनातून का उतरत नाही? आताही लोक त्यांना स्वीकारतात, काही आजीबाई पुढे येतात, तोंडावर हात फिरवतात, अरे माझा राजा आला, आजही लोक त्यांना स्वीकारतायत. वस्तुस्थिती आहे ना. मग हे उतरलं आज जे काही दाखवलं जाते ते मीडियाच्या पुढे तुम्हाला लोकांनी शिवाय दिलेलं तुम्ही दाखवतच नाही. हां, जे मीडिया तुम्ही घेऊन फिरताय त्यांचे सोशल मीडिया असेल, मीडिया 100% तुम्ही तोच माणूस घेऊन जाताय. मला जर मी एखादी पोस्ट टाकली, जर मला कोणी शिव्या दिल्या पोस्टवर तर मी त्याला हाईड करून टाकतो. का? की मला ते वाईट ऐकायचं नाही. अरे वाईट बी ऐकण्याची आहे ना हिंमत असली पाहिजे की आपण चुकतोय कुठं, आणि शेवट सगळेच जण आपण त्या बाजूला जाणार आहे. लोकांशी जाणं, लोकांशी बोलणं, मी चुकलो, मी 5 वर्ष नाही आलो, माफ करा, लोक माफही करतात, असं काय नाही. दांभिकतेची गरजच नाही आहे. लोकशाहीमध्ये तुम्ही जा, लोकांच्या पाया पडा, लोकांना सांगा मी चुकलो, 5 वर्ष आलं नाही, लोक करतील ना मतदान. पण मी खूप कामं केली, मी 18,000 कोटीची कामं केली,
अहो साहेब 18,000 कोटीची कामं तुम्ही केली, आता तुमचा हिशोब निवडणुकीच्या याच्यातून मांडू आपण. 18,000ची केली का अजून 22,000ची केली ते आपल्याला सगळे निघेलच. 18,000 कोटीची कामं करणारा खासदार संसदेतून कधी लोकांच्यात आला नाही. केवढं मोठं म्हणजे विधान आहे त्यांचं की अशा पद्धतीने ते बोलू शकतात. हे फक्त अभिनेताच बोलू शकतो, तो नेता म्हणजे कार्यकर्ता नाही बोलू शकत. खरं आहे. परंतु आपण एकीकडे आपण पाहतो की आपण म्हणतो की अमोल कोल्हे मतदारामध्ये आले नाही, परंतु अमोल कोल्हे सांगतात की मी खेडच्या घाटाचा प्रश्न मार्गी लावला, मी बैलगाड्या शर्यतीचा प्रश्न मार्गी लावला, मी पुणे नाशिक रेल्वे जी आहे ती प्रयत्नशील आहे, अनेक विकासाची गंगा मी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणली. याबद्दल काय वाटतं? आता याच्यात पहा, सुरुवातीच्या काळामध्ये शरद पवार साहेबांनी भाजपला पाठिंबा दिला. हां, एकदम सुरुवाती. हो, सरकार स्थापनाच व्हायचं होतं, काय कोणाचं होईल तेव्हा पाठीमधून मोकळे शरद झाले. पवार साहेबांना विचारलं होतं की का बाबा तुम्ही असं करताय? आता ते म्हणले सत्तेत असल्याशिवाय विकास होत नाही, सत्तेत राहावंच लागेल. हो, आता सत्तेत राहायचंच जर म्हणलं, सत्तेशिवाय विकास होत नाही, मग बिगर सत्तेतला हा माणूस 18,000 कोटी रुपये आणतो कसे? ही सुद्धा शोकांतिक आहे ना, म्हणजे हसण्यासारखं आहे ना, हास्यास्पद आहे. मग आता अशा पद्धतीने तुम्ही जर सांगणार असाल की मी 18,000 कोटी आणले, अजून रेल्वेचा तपास नाही. अहो इथून जर आपण निघलो भोसरीतनं तर चाकणला जायला कमीत कमी 3 तास लागत आहेत. ते तुमच्याच काळात आहे ना, ते बी पाप घ्या ना तुमच्याकडे. बरोबर. येरवड्यावरून निघल्यानंतर रांजणगावच्या पुढे जायला आपल्याला अजून 4 तास लागतात, तेही पाप तुमच्याकडे घ्या. बरोबर. चाकण शिक्रापूरवरून चाकणला यायचं किंवा तळेगाव दाभाड्यापर्यंत जायला तुम्हाला 4 तास लागतात, ते बी पाप तुमच्याकडे घ्या ना. हे पापाचे धनी कोण? बरोबर. हे तुम्हीच आहात ना. परिसरामध्ये तुम्ही सांगता घाट बांधला, तुम्ही सांगता की मी आता घाट चालू केला. अरे घाट चालू केला, घाटासाठी जे गाडेवाले आहेत ना, त्या गाडेवाल्यांची एवढी दहशत आहे, यांना माहिती आहे परत जाऊ शकत नाही. हे काय लय गाड्यावाल्याला चांगलं म्हणतात का? तो गाड्यावाल्यांची एवढी दहशत आहे, त्याच्यामुळे हे बळजबरीने तिथं जायचे. मी गाडा आणलाय, मी अमकं केलं, मी लिगल ॲडवायझर दिलाय, आम्ही भूमिका मांडली, बैल याच्यातून त्याच्यात काढलाय, त्याच्यातून याच्यात घातलाय, ह्या सगळ्या कृत्या. घोडे पळवले ना आप्पा बैलगाडी शर्यत सुरू झाल्यावर? पाळीव घोडी पळवली ना. पाळीव पळवली. बरं, एखाद्या गाड्यावाल्याची घ्यायची ना. बरं, तुम्ही राजा आहात ना, तिथेही भूमिका करता राव. घ्या ना एखाद्या पोराची गाड्याची गाडी बोलव, एकडान रे मारा टांग चाला. तुम्ही तर राजे, तुमच्यात तर राजा आहे. एकदा सोडत ती त्यांना बी गाठात, द्या दुसरी बैल गोड्या, बघू कोण गोड्या नेते पुढं. मी तर कलाकार नाही आहे, मी तर ओरिजिनल पैलवान आहे. आढळराव दादांना मर्यादा आहेत, पण दादांनी खरं तर मर्यादा ठेवल्या नाही. 62-65 म्हणजे काही लय वय असं समजायचं नाही. बरोबर. पण ते का स्वतःला कमी लेखतात मला तेच कळत नाही. जरा घोड्यावर बसून, माझा एक मित्र आहे, त्याच्यावर आजोबांचं वय 82. बरं. देवदर्टनचे शेजारच्याच गावातले शिरूचे शेजारी आहे. तो रोज माणूस त्या ठिकाणी गोड्यावर शिरूला येतो. 82-85 वय ते. मग दादानी फार खचून जायची गरज नाही. बरोबर. एकदा एकदा लढायचंच म्हणलं त्याला काय द्यायचं, तेव्हा सगळ्या गोष्टी पाहिजेत. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना याचा विचार होणार आता ह्या निवडणुकांमध्ये. 2 राष्ट्रवादी झाले, अमोल कोल्हे शरद पवारांबरोबर गेले. सुरुवातीला आपण पाहिलं जेव्हा अजितदादा शपथविधी घेत होते तेव्हा अमोल कोल्हेनं आपण त्यांच्या समवेत काही सहीत पण तिथं आपण पाहिली. नंतरच्या काळात कुठेतरी एक विमान प्रवास होत होता, त्या विमान प्रवासामध्ये काहीतरी भारतीय जनता पार्टीचे पुस्तक हातात आपण तेही पाहिलं. म्हणजे अमोल कोल्हे नेमके कुठे हे मतदारांना आणि लोकांना न उलगडलेलं कोडं सुरुवातीला होतं. आणि अशी काही वेळ आली की परत ते शरद पवारांकडे आले, कारण शिरूर लोकसभा मतदारसंघ कुठेतरी शरद पवारांना मानणारा आहे असं कदाचित त्यांच्या मनामध्ये आलं असेल. आणि जेव्हा निवडून आले तेव्हा अजितदादांनी अनेक वेळा सांगितले की पहिल्या 1.5 वर्षातच ते म्हणत होते की मला लोकांना जाणं होणार नाही, मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देतो. काय नेमका हा प्रसंग होता? तुम्हाला वाटतं की ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं आणि ते राजीनामा द्यायचं म्हणताय आणि आज तेच निवडणुकीत उतरत आहे, कसं पाहता याकडं? नाही, आता त्यांची मानसिकता काय आहे मला सांगता येणार नाही. की दादांना ते म्हणले की मला राजीनामा द्यायचे, मग राजीनामा द्यायला मला असं वाटतं नेत्याला सांगायची गरज नसते. राजीनामा जर मला द्यायचा असेल तर मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी तिथं अभ्यासू आहे. त्यांची भाषणं ते म्हणतात, मी फार भाषणं केली. मग ही सिस्टम कशाला की अजित पवारकडे गेलं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे की मी राजीनामा देऊ का? मग काल तुम्ही अजित पवारला सहाय्य करून इकडे का पळून आले? त्यावेळेस का नाही सांगले की मी पळून जाणार आहे तिकडं? तुम्ही राजीनामा द्यायला जर अजित पवारांना तिथं साक्षी ठेवत असाल तर ही सुद्धा ट्रॅक करायची गरज नाही ना तुम्हाला. मग तुम्ही सही तिकडे करताय, राजभवनात तिथं फुलहार घेत आहे आणि इकडं तुम्ही दुसरीकडे जात आहे, याच्या मागचं इंगित काय? म्हणजे ही भूमिकाच ना शेवट. अभिनेता भूमिका चांगली करतो त्याचा हा प्रत्यय आहे. आणि त्यांना काही नवीन नाही, ते गोडसे बी झालेले आहेत. हो, ते राहिलंच बाजूला, ते असं काहीच नाही. त्यांनी गोडसे सुद्धा खूप सुंदर केलेलं आहे. पण गोडसे समोर आला नाही ना. ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांची मालिका त्यांनी केली ते लोकांच्या मनात बिंबवलं गेलं, परंतु गोडसे काय येत नाहीये ज्याची भूमिका त्यांनी केली आहे.
मीडिया चांगलं लोकांच्या पुढं आणायचं आणि जे आपण वाईट सत्कर्म केलेलं आहे, वाईट कर्म केलेलं आहे ते कधी पुढं आणायचंच नाही. त्यांनी सांगितलं बाय डेअरिंग करून, हां मी गोडसे बी केला, का तर तुम्ही छत्रपती पण केला आहे, करा ना, सांगा कधी कधी गोडसे पण केला आहे. ते उभे राहिले त्यावेळेस गडकोटावरती ते शूटिंग करायचे, तुम्हाला आठवत असेल तर बघा. हो हो, जुनी शूटिंग पाहिली आपण ती. सगळ्या गडकोटांच्या कशाची शूटिंग करायचे ते, वेगवेगळ्या चित्रपटांची, वेगवेगळ्या चित्रपटांची, म्हणजे अगदी रोमॅन्टिक सीन पाहिलेले, गड किल्ल्यांवर केलेत. आता रोमॅन्टिक सीन जर हे गड किल्ल्यांवर करतात, तुमच्या भूमिकेतले राजे करत असतील तर यांना आपण नेमकं काय म्हणलं पाहिजे, त्यांनी द्यावं त्याचं उत्तर लोकांना. जा लोकांच्या पुढून सांगा, हा हो मी ती भूमिका केली, हो गांधींचा हत्या करणारा गोडसेची भूमिका मी केली, हा गडकोटांच्यावरती अनेक मावळ्यांनी रक्त या स्वराज्यासाठी सांडलं, त्या स्वराज्याच्या त्या गडांच्यावरती मी रोमॅन्टिक शूटिंग केली. कधीतरी बोला, काय हरकत नाही, ही पण भूमिका आहे, लोक समजून घेतील, चला भूमिका आहे, केली पाहिजे. पण भूमिका आणि प्रत्यक्ष काम करणारा नेता जो खरं तर लोकांमध्ये असतो. तुम्हाला आप्पा, आम्ही आता गेले एवढे वर्ष मी पत्रकारिता करतो, तुम्हालाही पाहतोय की लोकांचं लग्न, सुखदुःख, मयत, दशक्रिया सगळ्याच ठिकाणी तुम्ही आहात. परंतु हा अभिनेता अमोल कोल्हेंना मी पाहतो, मागच्या 5 वर्षात आपण सगळ्यांनीच काम केलेलं आहे. खरं तर 5 वर्ष जेव्हा ते निवडून आले सुरुवातीला, तेव्हा त्यांना मतदारसंघात वेळ नाही. जेव्हा मीडियाने प्रश्न विचारले तर होय, माझ्या उपजीविकेचं साधन हे मी अभिनेता आहे, ते माझं उपजीविकेचं साधन आहे, म्हणजे मला लोकांना द्यायला वेळ नाही. परंतु निवडणूक आली तर आता 2 महिने ते लोकांमध्ये आहेत, प्रचारात आहेत, लोकांच्या सुखदुःखात आहेत, लग्नात आहेत. म्हणजे अगदी जिथं जमलं नाही तिथं खेडचे दिलीप मोहिते ज्यांच्याबद्दल बोलले गेलं तिथेही ते सोबतच आहेत, लग्नामध्ये तिथे गेले, आपण अनेक वेळा पाहिलेले. परंतु ज्या पद्धतीने अमोल कोल्हेंनी लोकसभेमध्ये भाषणं गाजवली, कांद्याच्या निर्यातीवरती ते बोललेत, बैलगाडा शर्यतीवरती बोललेत. म्हणजे एकीकडे आढळराव पाटील म्हणतात की अमोल कोल्हे संसदेत बोलत नाही, पण अमोल कोल्हेंचा आवाका आपण पाहिलेला आहे, प्रचंड आवेशात ते बोलतात लोकसभेमध्ये. आणि एकीकडे तुम्ही सांगतात की त्यांच्या गाठीभेटी लोकांमध्ये नाही, ते लोकांमध्ये नाही. दोन्ही गोष्टी कशा जुळतील? अमोल कोल्हेंना यावेळेस लोक स्वीकारतील का, त्यांनी केलेली भाषणं पाहतील का, एक अभिनेता पाहतील, काय वाटतंय? नाही, आता असं आहे, अभिनेता म्हणून पहा, संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरती एक चित्रपट आला होता, 60-62चा काळ असेल साधारण, आणि त्याची भूमिका विष्णुपंत पोगणीसांनी केली होती. लाखो करोडो रुपये त्यांना मिळाले होते, कोणाला, दिग्दर्शकाला. मग त्यांनी काय केलं, त्यावेळेस काही पैसे ॲक्टर म्हणून त्यांना द्यायला गेले की तुम्ही चांगली भूमिका केली तुकाराम महाराजांची, पैसे द्यायला गेले. नाही, मला पैसे नको. म्हणजे का, तर त्यांना असं भ्रम झाला की बाबा पैसे कमी आहेत, आपण थोडेसे वाढून देऊयात. ते दुसऱ्या दिवशी गेले, अजून पैसे भरले आणि त्यांना द्यायला गेले. म्हणले साहेब मला माफ करा, मी काही पैसे घेणार. म्हणले का, अहो म्हणले मी तुकारामांची भूमिका केली. म्हणजे आज तत्कालीन परिस्थितीत तुकाराम कुठेही नाही आहेत, पण विष्णुपंत पोगणीसांनी केलेली जी भूमिका आहे त्यांचे छायाचित्र सगळ्या घरांच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे त्यांचे. मग ह्या छत्रपतींनी त्यांनी 1 रुपया पण नाही घेतला. म्हणले मी तुकाराम जगलोय, मला अजिबात नको पैसे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका आपण केली, छत्रपती शिवाजी महाराजांची आपण भूमिका केली. ज्यावेळेस संसदेमध्ये 370 कलम हटवण्यासाठी मतदान होत होतं की तुम्ही शेवट राज्याचे नाही देशाचे सभासद आहे ना, देशाचे सदस्य म्हणून काम करता, साहेब तुम्ही मतदानाला कुठे होता? तिथं कांद्यावर बोलता, कारण तुम्हाला माहिती आहे कांद्यावर फक्त बोलायचीच, कृती काय करायचीच नाही. त्यांनी माळा घालून ते शून्यऋतू कांद्यावर बोलायचं, ते कधी काढलं? आक्रोश झाला त्यांच्या मनामध्ये, आत्ता निवडणुकीत तोंडावर आक्रोश की आता आपण गेलोच नाही. लोकांचा आक्रोश पाहिला ना त्यांनी, मग ते आक्रोश करायला लागले की मी तुमच्यात आहे, मी तुमच्यात आहे, मी तुमच्यात आहे. पण तो वेळ गेलेली होती. त्याच्यामुळे त्यांच्या त्या भाषणांना आपल्याला चित्रामध्ये किती जरी फळं ठेवली ते खायला काय, पोटात गेली पाहिजे ना. ती चित्रात आहे, ते चित्रातले तिथं भाषणं केली त्यांनी, फार भारी बोलायचे, कधी हिंदीत कधी मराठीत, ते आवेशपूर्ण भाषण. कारण लोक त्या सभासद त्या ज्या संसदेचे सदस्य आहेत, कोण हे छत्रपती, कोण हे संभाजी महाराज, ह्या उत्सुकतेने त्यांना पाहिजे. पण त्यांनी तिथेही अभिनय चालू ठेवला. त्याच्यामुळं ते काय फार कृती करतील असं काही नाही. आणि क्रियेविनं वाचाळं तर व्यर्थ. खरं आहे, क्रियाच नसेल होणार तर वाचाळं तर करून काय उपयोगाची. खरं आहे की माळी समाज, म्हणजे मी ज्या भागामध्ये आता जिल्हा परिषद सदस्य आहे तिथं आमचा माळी समाज खूप आहे. माळी समाजाच्याच उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं आणि लोकांनी मला निवडून दिलं. तिथं अशा कितीतरी ठिकाणी जातीची समीकरणं हीच मंडळी मानतात की हा माळी आहे, हा मराठी आहे, हा असा आहे, हा तसा आहे. लोकांच्या मनामध्ये काही सुद्धा नाही. मी अनेक वेळा पाहिलेलं आहे की ही लोक समर्थपणे पुढे उभं राहून मदत करणारी माणसं आहेत. आणि माझं एक मत आहे की तुम्ही जातीच्या गोष्टी पुढे करण्यापेक्षा तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करा ना, सांगा ना मी कोण आहे.
हे जर सांगितलं नाही, बघा सावतामाळेने कुठंच गेले नाही, शेती केली प्रामाणिकपणे. त्यांना विचारायला आले की कुठे तुझा पांडुरंग 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 करतोय, काय केलं नाही. त्यांनी छाती उघडली आणि सांगितलं माझा पांडुरंग येत आहे. तुम्हाला जातीचं काही इथे मॅटर करत नाही, तुम्ही काम करताय का. लोकांच्या मध्ये जाऊन तुम्ही जर काम केलं तर तुमची जात कुणीही विचारत नाही. गणपतराव देशमुख आपण पाहिलं की जो माणूस 55 वर्ष विधानसभेचं सदस्य म्हणून ज्यांनी काम केलं, शेवटपर्यंत एसटीने गेला. म्हणून लोकांनी काय थांबवलं, लई स्थित्यांतरं झाली राजकारणामध्ये. पण गणपतराव देशमुखांना कुणीसुद्धा हलवलं नाही, हा इतिहास आहे. आप्पाच्या स्वप्नातला शिरूर लोकसभा मतदारसंघ कसा आहे, ज्या उमेदीने, ज्या ताकदीने, ज्या विश्वासाने 2019च्या निवडणुकीमध्ये तुम्ही अमोल कोल्हेंचे किंगमेकर म्हणून भूमिकेत राहिलात, किंबहुना ताकदीने त्यांना निवडून आणलं. जर आप्पा विजय झाले तर आप्पांच्या स्वप्नातला शिरूर लोकसभा मतदारसंघ कसा असेल. नाही, आता याच्यामध्ये रस्त्यांचा विषय आहे. तर रस्ते मुळातच गडकरी साहेबासारखा एक द्रष्टा नेता आपल्याला देशाला लाभलेला आहे की ज्या माणसाने खरोखर अप्रतिम काम केलेले. तर कुठल्या पक्षामध्ये आहे, जसं अटलजी बोलायचे पहा, अटलजी सत्ता आएगी सत्ता जाएगी, पार्टियाँ बनेगी पार्टियाँ बिछड़ेंगी, लेकिन ये देश रहना चाहिए. तसा हा माणूस याने देश बांधला आहे ना आज रस्त्याने. अक्षरशः म्हणजे कधी आपण गेलो, आता येरवडा ते डायरेक्ट तुमचं नगरपर्यंत 3 मजली पूल बांधत आहेत, ब्रिज करत आहेत. ह्या सगळ्या संकल्पना त्यांनी ज्या केलेल्या आहेत त्या संकल्पनेला वास्तवात उतरवणं हीच तर खरं मतदारसंघाची. शिवाय छत्रपतींचं आज आपण आपल्याला एवढ्या आपण पुण्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या तिथं आहे, संत ज्ञानेश्वर आहेत, तुकोबराय इथं आहेत, निळोबराय शेजारी आहे. इथं छत्रपती संभाजी महाराजांचा आपल्याकडं सगळ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टींचा इतिहास असा उभा केला पाहिजे जसं मोदीजींनी त्या ठिकाणी आपण पाहिलं बा, गुजरातमध्ये गेल्याच्या नंतर सरदार वल्लभभाई पटेलांना उभं केलं आहे की या देशामध्ये जो पोलादी पुरुष होता त्याचं खरोखर तसं जे स्मारक उभं केलं आहे ना, तसं छत्रपतींनी तर या जगाला त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम केलेलं आहे. कारण मोगली सत्तेच्या पुढं एवढं चालणं किंवा कायद्याचं राज्य नसतानासुद्धा आपल्या लोकांना मदत करणं, त्या राजाचं आपल्या भागामध्ये ज्या भागामध्ये झाले त्या भागामध्ये छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर, तुकोबराय ही संत मंडळींची जी मांदियाळी आहे त्यांचा इतिहास खरं तर आपण जतन केला पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणतो यशवंतराव चव्हाणांनी सुरुवात केली, या राज्याची निर्मिती केली आणि पहिले इतिहासाचे दालन त्यांनी स्वतंत्र उभे केले महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये. म्हणजे जिथं प्रशासन चाललं जातं तिथं त्यांनी पहिले सुरुवात काय केली असेल तर जो इतिहास आहे तो इतिहास जतन करण्याचं काम यशवंतराव चव्हाणांनी केलं. तसं आपल्याला एक शिरूर लोकसभा मतदारसंघ म्हणून एक म्युझियम झालं पाहिजे की बाबा काय हा मतदारसंघ आहे. म्हणजे संपूर्ण देशामध्ये त्याच्याकडे असं वेगळ्या पद्धतीने पाहिले पाहिजे आणि तशी परिस्थिती आहे. खेडमध्ये आता दिलीप मोदी काम करत आहेत, एवढ्या MNC कंपन्या आहेत की अब्जावधी रुपयाची संपत्ती तिथं आहे की तिथून हजारो लोकांना नोकऱ्या मिळतात. तशी शिरूरची परिस्थिती आहे. शिरूरमध्ये सुद्धा कसलं वैभव आहे. भोसरीमध्ये आज महेदादासारखा एक खंदा कार्यकर्ता आहे, त्यांनीसुद्धा एवढं प्रचंड, म्हणजे आज त्यांचं क्रीडा संकुल वगैरे पाहिलं तर इंडोर स्टेडियम उभे केलेले आहेत. अनेकांना जिथं संधी मिळली, ज्यांनी संधी मिळली तशा पद्धतीचं जे काम उभं केलं ना, तो स्वप्नातला शिरूर लोकसभा मतदारसंघ तो असला पाहिजे. आणि सगळ्यात वाईट म्हणजे जो आदिवासी भाग आहे ते जे दुर्लक्ष होतं आहे, त्या लोकांना काय अपेक्षा आहेत, कुठं पाणी द्या, कुठं हिरडा द्या, त्यांच्या असणाऱ्या पिकांना भाव द्या. अरे एवढा खासदार एवढ्या निवडणुकींना खर्च करतात, तेवढं जर तिथं जर बसलं जाऊन तर ती लोकं तुम्हाला देवाची त्या कुणाची पूजासुद्धा करणार नाही, ती तुमच्या पूजा करतात. म्हणजे त्या लोकांकडं दुर्लक्षित, म्हणजे अगदी खेड, जुन्नर आणि आंबेगाव. मी परवा त्यांच्या कार्यक्रमाला वर्सोव्याला गेलो होतो. 10,000-15,000 लोक तिथं भक्तिरसामध्ये समुद्राच्या कडेला डुंबून गेलेली होती. तिथं तुकोबारा यांचा, ज्ञानेश्वराचा, विठोबाचा गजर चालला होता. आम्ही गेलो, आम्ही भाषणं केली, लोक अक्षरशः वेडी झाली. म्हणजे त्या लोकांना तिथं स्वतः इतके सक्षम आहेत, पण त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावना. आणि जे तरुण मंडळी आहेत, अगदी हडपसरमध्ये आपण पाहिलं, आज एवढं मोठी शहरं उभी राहतात, तिथले जे तरुण आहे आणि त्या तरुणांना नोकऱ्या मिळल्या पाहिजे. नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना हिमतीने उभं केलं पाहिजे. एवढं भाग केलं तरी स्वप्नातला त्या ठिकाणी लोकसभा मतदारसंघ उभा राहू शकतो. मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने अमोल कोल्हेंच्या पाठीमागे उभा राहिलात, एक विश्वासाने तुम्ही त्यांना निवडून आणलं, काय वाटतंय तुम्हाला अमोल कोल्हे या 5 वर्षामध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण करत असताना तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या ज्या लोकांनी तुमच्यावरती विश्वास टाकला होता त्यांचे काही प्रश्न असतील, ते सोडवले गेले का? शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे प्रश्न होते ते या मागच्या 5 वर्षात सुटले आहे का? नाही, आता राजकीय प्रश्न तर अमोल कोल्हेंनी कुठले सोडवले नाही.
की एखाद्याने जर काम केलं असेल तर त्याची शिफारस करणं हे त्यांच्या रक्तातच नव्हतं. म्हणजे त्यांनी कधी केलंच नाही ते. किंवा जिल्हा परिषद झाली, पंचायत समिती झाली, किंवा मार्केट कमिटी झाली, किंवा अन्य काही झाली की मी तुमच्या कार्यक्रमाला येतो, मी तुमच्या सभेला येतो, तुम्ही माझ्यासाठी खूप कष्ट केलेत, असं दुर्दैवाने त्यांच्याकडून काहीच झालेलं नाही. राहिला प्रश्न मतदारसंघाचा, ते आलेच नाही. त्याच्यामुळे विकासाचं काय नाही बोललं तेवढं चांगलं. ते सांगतो मी आलो नाही. म्हणजे कोविड होतं मध्यंतरी 2020-21. असू द्या ना, कोविड 2 वर्ष कोविडची गेली. कोविडमध्ये सुद्धा त्यांनी जेवढी माणसं वाचवली ना तेवढ्यांचं मतदान झालं तरी ते खासदार होतील. असं ते सांगतात की मी खूप लोकांना मदत केली. बरं, चांगलं आहे. तेवढ्या लोकांची एकदा यादी जाहीर करा आणि तेवढ्यांना सांगा मतदान करा. करतील त्यांना मतदान, होतील ते परत एकदा खासदार. तेवढे त्यांनी मदत आणि तेवढे उपकार त्यांनी केलेले आहेत, ते उपकाराची परतफेड आता लोक करतील, त्यांच्याकडे व्यवस्थित करतील. अजितदादांनी व्हिडिओ उचलला होता, अमोल कोल्हे कसा विजय होतो ते मी पाहतो. मग अजितदादांनी आढळरावला आपल्याकडे घेतलं. काही मंगलदास बांधवांनी प्रयत्न केले नाही का महायुतीची उमेदवारी मिळावी म्हणून? प्रयत्न तर मी केले. अगदी पवार साहेबांना भेटलो, सगळे मीडियाला आहेचे. ते महाविकास आघाडी झाले पवार साहेब म्हणजे तिकडे बी गेलो, इकडे मी देवेंद्रजींना भेटलो, अजित पवारांना भेटलो, सगळ्यांना भेटलो. कुठं अपयश आलं? अपयश म्हणजे असं अपयश म्हणता येणार नाही, पण आता त्याच्यामध्ये काय, स्थानिक आमदार जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेतून आपण जायला थोडंसं कमी पडलो असेल. कदाचित त्यांना आढळरावांचा चेहरा उजवा दिसला असेल, आढळरावांना उमेदवारी दिली, तिकडं कोल्ह्यांना उमेदवारी दिली. मंगलदास बांधल कुठे तर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला. तर दादा माने म्हणून माझे चांगले मित्र आहेत, त्यांचा सोने उद्योग समूह फार मोठा आहे. आम्ही काही चर्चेनिमित्त बसलो होतो. आता राज्याचा उपमुख्यमंत्री माणूस आहे, राज्यामध्ये फिरतो, एवढं मोठं काम आहे. कारण भल्या भल्यांना त्यांनी घरी बसवले. आता आपण पाहिलं त्यांनी भले भले घरी बसवलेले आहेत. त्या देवेंद्रजी तिथं आल्याच्या नंतर सगळ्यांनी चहा पाण्यात, जर एखादा मुख्यमंत्री एखाद्याच्या घरात जात असेल आणि चहा पाणी मागत असेल किंवा त्यांना बोलून आदराने देत असेल तर आपली संस्कृती आहे. आता वगैरे आम्ही तिथंच बसलेलो होतो, भेटलो. त्याला काय मुख्यमंत्र्याला भेटायला मीच एकटा थोडं भेटतो, सगळं राज्य भेटते. काय राजकीय समीकरण जुळवायची अजूनही परिस्थिती आहे का? समीकरण नाही, पण जी गोष्ट आहे की उद्या त्यांच्या पक्षावरती जी माणसं नाराज आहे, पक्षातले कार्यकर्ते त्यांचे, कदाचित त्यांचाही लाभ होऊ शकतो. बरं, की चला भाजपला बाबा काय देवेंद्र फडणवीस बोलले याच्यापेक्षा की देवेंद्र फडणवीसला भेटले ओघाले तर काय त्याचा फायदा होईल का त्याचाही सांगता येत नाही. अमोल कोल्हेला बी त्या ठिकाणी गरज होती उमेदवाराची, सह्या अजितदादांना केल्या आणि झोपायला इकडे आले. त्याच्यामुळे ते काय वेगळं याचं काय नाही. ते तर फार पुढे जाऊन करतो, मी तर काहीच नाही, मी नुसतं मागतोय त्यांच्याकडे. बरं, पाठिंबा, सपोर्ट, काहीतरी द्या, काहीतरी द्या. आणि वंचित आहे, वंचितांनी मागावं. पण अमोल कोल्हेंच्या जे बोलणं आहे, अमोल कोल्हेंची जी बोलण्याची शैली आहे, त्याच्यामध्ये त्यांना उत्तर द्यायला आढळराव पाटील कुठेतरी कमी पडतात. हे खरं आहे. मंगलदास बांधल कमी पडत ते काय? हे खरं आहे. आढळरावांना थोडासा म्हणजे त्यांचा तोल जातो लगेच, की एखाद्या ठिकाणी खासदार जर बोलले आणि समयसूचकतेने खरं ते बोलले पाहिजे, त्यांना फार मोठा अनुभव आहे. पण ते का असं करतात मला माहीत नाही. आणि समयसूचकता असली पाहिजे, हजरजबाबीपणा असला पाहिजे. एखाद्या ठिकाणी जर आपला अपमान झाला तर तेवढं सहनही करता आला पाहिजे. आणि अपमान काय, लोकशाहीमध्ये तुम्हाला वाकचातुर्य नसेल तर थोडा अपमान बी होतो, त्याला काय सहन करायचं असतो, एवढं काय द्यायचं नसते की आता काय होईल काय नाही. शेवट त्याचीही सहानुभूती तुम्हाला लोकांच्यात कॅश करता आली पाहिजे. खरं, किसनराव बानखेलेंनी निवडणूक लढवली, दाव्यात जाऊन जर एखाद्या कार्यकर्त्याच्या त्यांना खरोखर म्हणजे रडायला यायचं की ज्यांनी प्रेम केलेलं आहे, त्या रडण्यावरती त्यांना लोकांनी खासदार केलं. खरं की एखादा माणसाला प्रेम केल्याच्या नंतर तो धाव्यात येऊन जर नदीला रडू शकतो तर तो किती सेन्सिटिव्ह माणूस असेल. खरं, ती काय दांभिकता नव्हती. बिगर चप्पलचा पहिला माणूस खासदार होणारा या भागातला म्हणजे किसनराव बानखेले. त्यांचं बी आपण अनुकरण केलं पाहिजे लोकांच्यासाठी. म्हणजे कलाकार म्हणून सांगतो तुम्हाला, YSR रेड्डी गेले बा, 200 लोकांनी आत्महत्या केल्या. जयललिता गेल्या, कितीतरी लोकांनी आत्महत्या केल्या. आपण तर कलाकार आहात. म्हणजे अमोल कोल्हेंनी त्या बिचाऱ्यांनी तर तिकडे सुसाईड केले, पण आपल्यासाठी एखाद्या कार्यकर्त्यांनी तर उघडं होऊन काम करावं. आपण बी कलाकार आहात, थोडं आपलं बी आत्मपरीक्षण करा की एक कलाकार असं करू शकतो. कारण त्या YSR रेड्डींचा चिरंजीव आता पहा, त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, पण त्यांनी गरिबांसाठी केलेलं काम, गरिबांसाठी दिलेलं प्रेम हे कधीही त्या ठिकाणी मिळू शकत नाही. त्याचं ते प्रत्यय आहे. तसं यांनी राजासारखं वागावं. आणि यांना खूप संधी होती, म्हणजे असा खासदार परत मिळले नाही. त्यांना एवढं लोकांनी प्रेम केलं होतं, त्यांना फक्त लोकांच्यात राहायचं होतं. पण तुम्ही लोकांच्यात न राहता कृतज्ञपणे वागून परत लोकांच्यात जाता की आता मला मतं द्या आणि आता मला खासदार व्हायचे. त्यांचा तो आवेश, जय शिवराय, आणि त्यांचं ते हसणं, म्हणजे ते मला काळ हसल्यागत वाटतो. म्हणजे माणसाने किती विनम्र असावं.
पण लोकांशी तुम्ही इतकं कृतज्ञपणे वागून सुद्धा तुम्ही हसू शकता, हम्म. तुम्ही जय शिवराय म्हणू शकता, हम्म. हो याच्या पलीकडची भूमिका काय असू शकते? म्हणजे मी चूक केलेली आहे हम्म. तरी मी लोकांच्यात जाऊन हसतोय, जय शिवराय म्हणतोय. अरे हे कुठं पद्धत असते का? लाजा थोडं तरी अडे. म्हणून मला ते कार्यकर्ते एकदा म्हणले होते, असे लय कार्यकर्ते आले माझ्या अंगावर, म्हणले काय आढळरावांचा पराभव झाल्यावर, म्हणले आमचे कार्यकर्ते होते ते असे कार्यकर्त्यांची चुकली. आता कार्यकर्ते जरा आवेगातच असतात. हो. म्हणले कसा मारला रावण, आता तेवढंच बिचारे ते आढळरावांना रावण म्हणायला लागले. रावण म्हणायचं. आता ह्या निवडणुकीत रावण मारल्यावर त्यांचे ज्या चुकीच्या पद्धतीने जे त्यांना ट्रीट केलं होतं अमोल कोल्हेंनी, म्हणले पहिलवान तुम्ही जरी रावण मारला असेल, मी कार्यकर्त्यांना म्हणले, तर तुम्ही कंस जन्माला घातलेलं आहे. मी रावण तरी बाहेरची माणसं मारित होता, पण कंस आहे ना घरातलीच माणसं मारायचं. खरं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता रावण कंसाला मारलाय जन्माला तुम्ही जर घातलंय. म्हणत असाल ना, तर तुम्हाला कंसाला आता जन्माला घातले कळेल तुम्हाला पुढे. पण ह्या कंसाने 5 वर्षात किती लोक जवळची संपवली, काही आहे आकडेवारी? आता आकडेवारी याच्यात सांग, व्यासपीठांच्यावर सांगू ना किती आकडेवारी येते, ते बी सांगतील, लोकही सांगतील ना मतदानातून. मी काय सांगायची गरज, लोक सांगतील ना मतदानातून. कितीतरी लोकांच्या प्रतिक्रिया आहे. लाखो रुपये खर्च करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत. ते आता मी इथं देणार नाही, पण वेळेला देऊ आपण. तुम्ही तर आता काय तुमचं एवढा मोठा स्टुडिओ आहे आणि तुमची बी जी परिस्थिती आहे, म्हणजे तुमचा सगळा प्रवास पाहता, तुमचा फार वाखणण्यासारखा प्रवास आहे. त्या प्रवासामध्ये आता तुम्हाला हळूहळू आता तुम्ही मायावनगरीत आलेला, तुम्हाला समजेल कसं कसं चाललंय ते. त्याच्यामुळे अतुल दादा तुम्ही बघा. आता आप्पा एक शेवटचा प्रश्न घेतो. खरं तर आपल्या भागाची परंपरा म्हणजे आप्पा बोलायला थांबणार नाही. वारकरी संप्रदायाची जोड असेल किंवा बोलण्याच्या बाबतीत कुठल्याही प्रश्नावरती आप्पाचं थेट उत्तर असेल. आप्पाचा जो चेहरा आहे किंवा आप्पा ज्या लोकांमध्ये आहे, आप्पाला काय म्हणावं? आप्पाला राजबिंडा म्हणावं का आप्पाला गुंडा म्हणावं, काय म्हणावं? कारण मागचे 2 वर्ष आपण येरोडा पण पाहिलेला आहे. तो येरोड्याचा प्रवास, मग गुंडा आप्पा म्हणावं का राजबिंडा आप्पा म्हणावं? थोडं याच्यावरती काय नाही, तसं संमिश्रच आहे. तो प्रकार काय आहे? हे खरं आहे, संमिश्र आहे. कारण मी ह्या प्रकरणामुळं जे काम केलं मी निवडणुकीमध्ये, त्याचं मला खूप मोठी किंमत मोजावी लागली. पण मी कधी नाराज झालो नाही. म्हणजे अगदी कारागृहात होतो तर मला काय माझ्यावर 420 गुन्हे होते. बरोबर. राजकीय परिस्थिती, तिथं कायद्यामध्ये त्यांनी सांगून ठेवलेले विषय हे सगळे होते. पण मी कारागृहामध्ये सुद्धा प्रचंड वाचन केलं, स्वतःला मेंटेन केलं, व्यायाम केला. जेवढे आरोपी होते त्यांना सुद्धा खूप मदत केली. कुणाचं आजारी असेल त्यांना हॉस्पिटलला नेणं, वेगवेगळ्या पद्धतीने मदत करणं, त्यांचं काउन्सिलिंग करणं. कारागृहामध्ये गेला म्हणजे काय फार वाईट झालं असं काही नाही. कारण मी तिथं पाहिले, तिथं सुरुवातीला गेल्याच्या नंतर बाळासाहेब देवरस सुरुवातच जेलची, की जे सगळे आणीबाणीमध्ये आत टाकलेले सगळे तिथं आहेत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, तिथं लगेच पंडित नेहरू, मोतीलाल नेहरू आणि गांधींचा आणि आंबेडकरांचा तिथं पुणे करार आहे, म्हणजे बाबासाहेबांचा आणि यांचा तिथं पुणे करार 1936ला झालेला आहे, तेही वाचलं. त्याच्यानंतर तिथं अनेक देशप्रेमी जे होते, देशभक्त होते, ते तिथंच होते. मग तिथं तुम्ही तेच बघू ना, तर तिथं उमाजी नाईक पण बघा ना तुम्ही. तिथं उमाजी नाईक स्वतःच्या भावावर अन्याय झाला म्हणून एक उमाजी निर्माण झाला. जेलमध्ये वाईट असं काहीच नाही, तुम्ही चांगलंही पाहू शकता ना. बरोबर. आणि तुम्ही स्वतःला सॅक्रिफाईस केलं की बाबा तुम्ही काय करू शकता. प्रसंग वाईट होता, प्रसंग राजकीय होता, पॉलिटिकली त्याला इन्फ्लुअन्स होता, पण मी तो माझ्या पद्धतीने एकदम कॅश केला. आणि आज आपण सगळीकडे पाहिलं, ह्यांच्या बाबतीत जर पाहिलं तर ह्यांच्या बाबतीत मी व्यासपीठावर मानतो नाही काय दिसत आहेत, राजबिंडा दिसत आहेत का अजून काय दिसत आहेत, ह्या सगळ्या भूमिका आम्ही त्यासमोर मांडणारच आहे. आणि कायदेशीररित्या ज्यावेळेस मला त्या ठिकाणी माझा जामीन झाला, त्यावेळेस कायद्याच्या सगळ्या बाजू पाहूनच जामीन देतात. त्याच्यामुळं प्रत्येक माणूस जेलला गेलेला गुन्हेगारच असू शकतो असं काय नाही. मग तर आपण सावरकरांना गुन्हेगार म्हणलं पाहिजे, आपण नेहरूंना गुन्हेगार म्हणलं पाहिजे, आपण बाबासाहेबांना गुन्हेगार म्हणलं पाहिजे. जे जे स्वातंत्र्य संग्रामीमध्ये गेले, म्हणजे अगदी क्रांतीचे नाना पाटलांपासून पत्री सरकारसारखा माणूस तर त्या ठिकाणी होता, अशी कितीतरी लोक आहेत की जेलला गेली, कितीतरी. ह्या वाईट प्रसंगात म्हणजे जवळपास 2 वर्षाचा तो तुमचा प्रवास जेलचा होता. माजी खासदार आढळराव पाटलांचं काही त्याच्यात तुम्हाला योगदान, तुमची सुटका व्हावी किंवा तुमचा सहानुभूती असावी का विद्यमान खासदार अमोल कोल्हे ज्याच्यात तुम्ही रक्ताचं पाणी केलं, का तुम्हाला जेलमध्ये पाठवण्याचा जो प्रवास होता, अनेक वेळा तुमच्या माध्यमांना आम्ही मुलाखती पाहिल्या की त्या शरद पवार असतील, अजित पवार असतील, तुम्ही रोखठोकपणे तुमची मतं मांडली. कसा सगळा प्रवास राजकीयदृष्ट्या काय होतं, कोणाचा तुम्हाला पाठिंबा मिळाला आणि कोणी तुमच्यावरती सूर काढला? नाही, राजकीय पाठिंबा असा कुणीच दिला नाही. कारण प्रत्येकजण प्रत्येकाची छबी जपत असतो. तुमच्या वाईट काळामध्ये तुमच्याकडे कुणी सुद्धा येत नाही. बरं.
त्याप्रमाणे माझ्याकडे मी कधी कुणाकडे गेलो नाही आणि कुणाला पाठवलं नाही की त्याला मदत करा किंवा अमकं करा. कारण माझ्यावर गुन्हेच तसे होते. 420चे गुन्हे काय जामीन 1 दिवसाचा असतो, गेट जामीन असतो. बरं. पण बाकीचे सगळ्या त्या ठिकाणी त्यांनी एकत्रित येऊन की बाबा याला अटक कशी राहील, हा बाहेर कसा येणार नाही. अनेक निवडणूक होत्या ना दरम्यानच्या काळात. बँकेची निवडणूक होती, आमच्या कारखान्याची निवडणूक होती. त्यांना माहिती हा एकदा उभा राहिला की राहिला बा. मी जेलमधून बाहेर आल्यावर जिजामाता महिला सहकारी बँक ज्याच्या 400-500 कोटीचे ठेवी आहेत, भले भले आत पडले होते, 13चे 13 बाजूला काढून टाकले आणि सगळी बँक मी निवडून आणली. बरोबर. लोकांचा विश्वास नाही असं नाही, लोकांचा खूप विश्वास आहे. त्याच्यामुळे मी कुणाकडे गेलो नाही. आणि ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे मला, ज्यांनी ज्यांनी त्रास दिलेला आहे, उलट मी त्यांचं अभिनंदन केलं की मला शिकायला मिळेल. आतमध्ये मी चांगला लॉ वाचू शकलो, लॉ शिकलो, मी वाचन करू शकलो. मी तिथं ते नार्कोटिक्समध्ये ज्यांना अटक केलेले असतात ना, ते नायजेरियन वगैरे, त्यांच्याकडून चांगली फ्लुएंट इंग्लिश शिकलो. ते सगळे मला इंग्लिश बोलायला शिकवायचे. म्हणजे वाईट असं काहीच नाही झालं. त्याच्यामुळे फार मला त्रास झाला. मी व्यायाम केला, मी पैलवान माणूस आहे, प्रचंड व्यायाम केला, लोकांना मदत केली, जामीन झाला, बाहेर आलो लोकांच्या मध्ये. कधीही मला त्याचं जाणवलं नाही. पण ज्यांनी त्रास दिला त्याची परतफेड या राजकारणात, ह्या निवडणुकीत कशासाठी करायचे आपल्याला? ते त्यांचं त्यांना लग लाभू द्या ना. लोक आहेत ना आपल्या मागे, लोक फेडतील ना, लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील. त्याच्यामुळे मी तसला कधी विचारच करत नाही, कधीच नाही. म्हणजे मंगलदास बांधलनी कुणाच्या कानाखाली मारली असं एकही माणूस तुम्हाला कधीही सापडणार नाही. कारण ती माझी वृत्ती नाही. राज्यकर्त्यांनी हा लईच त्रास देतो म्हणून आज फेकून दिला, आलो बाहेर. आता जेल आपण म्हणतो ना, सावरकरांना एक जण म्हणायचं काळ्या पाण्याची सजा झाली, काळ्या पाण्याची सजा झाली. ते काळ्या पाण्याच्या नंतर त्यांना असं वाटायला हे बावडत दिसते, कशाला काळ्या पाण्यात. त्यांना त्याची ती तीव्रता आहे ना, ती निघून गेली. मला ही सुरुवातीला म्हणायचं तू जर मस्ती केली, तू जर आमच्या विरोधात उभं राहिल, तुला जेलमध्ये टाकू, अमकं करू. टाकलं जेल. आता ह्याच्या पुढे काय? आणि तुम्ही जाणार आहे म्हणून तुम्ही काय काय करता हेही मला माहिती. खरं असे कितीतरी लोक आहेत. तरी ईडीची नोटीस आलीच. हा, मग ते प्रेमपत्र तर येणारच ना. प्रेमपत्र येणार. हे ते रोखठोक आप्पा बांदल. खरं तर गेल्या अनेक वर्षांचा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा त्यांचा गाढ अभ्यास आहे. या निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवाराला विजयी करायचं, कोणाला पाडायचं, आणणं आणि पाडणं सोपं असलं तरी स्वतः उभं राहून निवडून येणं तेवढंच अवघड असतं. याची आपल्याला पूर्ण जाणीव आहे. कोण नाराज गट आहे, कोण आपल्याला मदत करू शकतो, सगळ्या मतांची गोळाबेरीज काय होऊ शकते, आपण विजयापर्यंत पोहोचतो का फक्त आपण उभं राहून एखाद्याला आपल्यामुळे पाडू शकतो. तर पडण्यासाठी उभं राहायचंय का विजयासाठी उभं राहायचंय. मात्र एकदा का आपण ठरवलं की निवडणूक लढवायची आहे, मग त्याची वातावरण निर्मिती कशी करायची हे आपल्याला सांगावं लागत नाही. कारण गडी पैलवान गडी आहे. आपण वेळात वेळ करून आपल्या स्टुडिओमध्ये आलात, आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार, धन्यवाद. थँक्यू.